कुपन्स दिली जातोय. गौरव दरवर्षी मला वाटतोय ती कुपन्स निश्चितच असतोय. तर दैवात वेलकम, स्वागत आहे आपलं. पहिल्या प्लेयरचा मॅन ऑफ द मॅचचा किताब कामोठे टेनिस क्रिकेट मधील एक हार्ड हिटर. तर दोघांनी 12वा खेळाडू नसेल तर आपल्याला दोघांनाही या स्वर्गीय आप्पा बलिराम पाटील स्मृती या टीमचा या ठिकाणी 12वा प्रतिनिधी आहे. दुसऱ्या टीमचा नसेल तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी. प्रणाल आणि कृणाल एका विशिष्ट टप्प्यावर ते टाकलेला चेंडू, हे चेंडू अलगद अगदी फलंदाजाच्या नाकावरती सुगंध देत जाणारे असतात. खेळताना थोडी अडचण निर्माण होतोय. तेच झालं, योगेशला काही समजलं नाही, चेंडू सरळ गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. 0 या चेंडूची 0 या धावसंख्येची मोहर लागली गेली. आखो टप्प्याचा चेंडू या वेळेला गलीच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक निश्चित पकडला जातोय. झेल इथं संपला जातो योगेशचा खेळ. एक गोल्डन विकेट सलामीचा. धावांची पेनल्टी दिली जाईल आणि पाहूया दैवत अगदी आगल्या वेगळ्या शैलीत प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी येतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाईल आणि त्या ठिकाणी 2 व्हिटॅमिन सी झेड एनर्जी ड्रिंक रेड बुल आणि त्याचबरोबर 46 कॅफे कडून दिली जाणारी कुपन. तर दैवत वेलकम. तिकडे जाता की इथंच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी दिली जाईल. तर एक षटक संपला की निश्चितच प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. दैवत वेलकम. तोपर्यंत आपण बसूया, जाऊया मैदानाकडे. 2 चेंडूंचा खेळ संपला. एक चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती सफलता, तिसरा चेंडू घेऊन जाईल. गोलंदाजी मार्क वरती आहे. बारक्या एकनाथ मालीच्या आवाजातील याच्यावरती असणारे गीत, एक उत्कृष्ट अष्टपैलू ऑलराऊंडर. आखो टप्प्याचा चेंडू, खरपूस समाचार, दिला विरकावून चेंडू बाहेर, सीमा रेषेच्या बाहेर आलेला एक दर्जेदार गगनचुंबी षटकार. खरपूस समाचार घेतला. ज्या फलंदाजाचं नाव मयूर चिमणे. आणि निश्चितच खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी 6 प्राइजेस आहेत. अशा प्रकारे भरगच्च असणारी, म्हणून एका सामन्यात उत्तम कामगिरी करा, 6 प्राइज दिल्या जातील तुम्हाला आमच्या संयोजकांच्या वतीनं. येस, क्योंकि सिक्सर से बड़ा क्रिकेट में कोई नहीं. 6च्या पेक्षा जास्त धावा अधिकतर नाहीत. जर अवांतर असेल तर ठीक आहे, परंतु 6च्या पेक्षा जास्त नाहीत. आणि म्हणूनच इथं मात्र 1 धावसंख्या पूर्ण झाली. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या दुहेरी अंकात जाताना दिसतोय. 8 माफ करा, धावसंख्या धावपटलावरती दिसत आहेत 8. बारक्या कांबळे. एक वेळ एक काल असा होता की बारक्या कांबळे या नावाची दहशत संबंध रायगडमध्ये. आजही खरं तर तोच दरारा. मला वाटतं येथे काही 1-2 वर्ष अजूनही बारक्या कांबळे या टेनिस क्रिकेटला एक योगदान देईल आणि 40+ मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. अशा प्रकारचा बारक्या अजूनही किंबहुना एक हाती खेळणारा आत्ता किंबहुना दिसू लागले. परंतु ज्या वेळेला MRI किंवा खन्नासारखे चेंडू वापरले जायचे ना, तेव्हापासून बारक्या कांबळेचा सराव या कामोठीच्या मैदानाने पाहिलेला आहे. तर एका छानशा पर्वाला सुरुवात होतोय आणि 8व्या पर्वातील बारक्या कांबळे आपल्या टीमचं लीड करताना दिसतोय. हो, अतिशय सुरे गुड लाईन स्पॉट वरती चेंडू होता. चेंडू झपकन थोडीशी उंची घेतली. इथं मात्र षटक संपलं गेलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. त्या बिनबाद माफ करा, 1 बाद 9च्या घरामध्ये. आता मात्र डीजे मास्टरला संधी दिली जाणार नाही. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. 6च्या 6 मान्यवरांना विनंती असेल, एक प्राइज आपण द्यायची आहे. 5 प्राइज असणार आहेत. 2 व्हिटॅमिन सी झेड चे
कोल्ड्रिंक्स बॉटल्स, त्याचबरोबर रेड बुल, त्याचबरोबर 46 कॅफे कुपन आणि 6वा असेल तो आमच्या आयोजकांकडून दिला जाणारा एक मोमेंटो. दैवत वेल डन, वेल प्लेड, खूप छान केला. खरं तर दैवत सोबत आम्हाला संवाद साधायचा आहे की ज्या वेळेला दैवत एक छान खेळी करतोय आणि म्हणूनच म्हटलं होतं या कामोठ्या टेनिस क्रिकेटमधील एक हार्ड हिटर, बलदंड देह, त्या देहाला त्या शरीर यष्टीला साजेसा खेळ मैदानावरती दैवत मात्रेकडून दिसतोय. तोच दैवत या वेळेला आदरपूर्वक प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारताना दिसतोय. थँक्यू. नेक्स्ट मॅच, ऑल द बेस्ट. पुढच्या मॅच साठी दैवत शुभेच्छा आहेत. जाऊया ओम साई मित्रमंडळांकडून प्रतीक म्हात्रे, प्रत्येक विकेट साठी रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी दिली जाईल. तर पाहायचं आहे एक नौखा गोलंदाज, रायझिंग स्टार, उगवता तारा. ओ आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता, मनगटाच्या साह्यानं टोलविण्याचा प्रयत्न, क्षेत्र निवडला गेला मनानं, परंतु मनानं निवडून फायदा नाही. या बलाला आपल्याला तशाच प्रकारे अगदी लेग बाईटच्या स्वरूपात एक तर या ठिकाणी मात्र विकेट आली आणि जे पारितोषिक दिलं जातंय त्या पारितोषिकाचा मात्र मानकरी ठरलाय. फलंदाज होतोय बाद. विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर. मात्र आपल्याला पाहायला मिळतो दुसरा विकेट फॉलोअप झाला. 2 विकेट्स म्हणजे पहिला होता योगेश भगत, गोल्डन विकेट्स. खरं तर या वेळेला डगआउट मध्ये परतला होता, कोणत्याही प्रकारचं योगदान संघासाठी दिलं नव्हतं. त्याच्यासोबत आलेला जीवन भेंडे स्वतः मात्र कर्णधार होता. कर्णधाराला जी साजेशी खेळी करणं अपेक्षित होती ती खेळी करू शकला नाही. या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल हरला. परत एकदा जीवन भेंडे झाला बॅक टू पॅबेलियन. 0 या धावसंख्येवरती, म्हणजे दोन्ही विकेट्स 0-0 या धावसंख्येवरती. आता 1 डाऊन आणि सेकंड डाऊन्स म्हणजे इन ॲट नंबर 3 आणि 4 वरती आलेले खेळाडू पहिल्या फुलीतील आपलं नेतृत्व कुणाल प्रणाल वॉरियर्स टीम कडून करतायत. तर या वेळेला दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू मयूर भेंडेसाठी चाचपणी करतोय क्षेत्ररक्षणाची. परत एकदा अतिशय सुरेख आणि म्हणूनच आपण म्हटलं जातोय की लीग ही नवख्या नवोदित खेळाडूंसाठी असतोय. तदनंतर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून मातोश्री ढाब्याचे प्रोप्रायटर आदरणीय गणेशजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेश म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर सागर पाटील आपल्याला विनंती असेल किंवा रविराज भगत आदरणीय गणेशजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. आदरणीय रविराजजी आपल्या पवित्र शुभ हस्ते व्यावसायिक क्षेत्रात हॉटेल आणि त्याचबरोबर खवई यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी एक चविष्ट अगदी सुगरणीच्या हाताची चव असणारे अनेक पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण नाव आहे मातोश्री ढाबा. या मातोश्री ढाब्याचे प्रोप्रायटर ओनर मालक आदरणीय गणेशजी आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. लेग स्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये बरबडतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 12च्या घरात. झिऑन क्रिक वरती केजेएन प्रीमियर लीगचा प्रचंड मोठा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही आपण प्रेक्षक म्हणून नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती अशा अनेक महत्त्वाच्या शृंखला स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत. उत्तम चित्रीकरण त्याचबरोबर दर्जेदार प्रसारण ज्यांच्या माध्यमानं केलं जातोय यूट्यूबच्या माध्यमानं. तर यूट्यूबवरील एक नामांकित चॅनल झिऑन क्रिक या चॅनल सुद्धा आणि तदनंतर आमचे मोनूभाई या डीजे ऑपरेटिंग वरती असणारे. तर प्रथमतः त्यांचे मनस्वी आभार आहे संयोजकांच्या वतीनं. आखूड टप्प्याचा चेंडू खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न परत एकदा बॅक टू बॅक. म्हणजे तसं पाहिलं तर एक रायझिंग स्टारला काय हवं आहे, आपल्या सर्वांच्या अगदी चाहत्यांच्या शुभेच्छा त्या देत असताना संधी फार महत्वाची होती. ती संधी बारक्या कांबल्यानं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक टाकण्याची मुभा आणि सवलत दिली. इथं मात्र आतापर्यंत चेंडू फेकले 4, त्यापैकी 2 अवांतर आणि 2 निर्णायक.
तिसऱ्या चेंडूची फेकी करील. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, काय होणार, चेंडू जाईल का सीमा रेषेच्या बाहेर. हा आलेला एक दर्जेदार चौकार. चला निश्चितच जाऊयात तिसऱ्या पंचाकडे, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हा निर्णय तात्काळ दिला जाईल क्वालिफाईड पंच ऑफिशियल्स. आणि इथे निश्चितच हा अंपायर रिव्ह्यू आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिलेला आहे आमच्या आयोजकांकडून. कशासाठी तर वारंवार बेल खर्च करण्यासाठी नाही, निर्णय जो असेल तो अंमलात आणणं गरजेचं आहे. कारण ही लीग आहे, ही स्पर्धा आपल्या अस्तित्वाची नाही. लीग ही स्पर्धा नाही, तर आपलं स्किल टॅलेंट हुडकण्याचं शोधण्याचा एक उत्तम मार्ग आहे. येस, चौकार. या ठिकाणी अगदी या चौकाराच्या सह्यानीशी 4 न धावसंख्या वाढली. 4 बरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाली. ती 17च्या घरात. 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथ्या क्रमांकावरती आलेला मयूर भेंडे, या वेळेला मात्र मयूर चिमणे यांना आतापर्यंत एक षटकार, एक दुहेरी, एक चौकार ही धावसंख्या स्वतःच्या टीमसाठी देताना मयूरच्या बॅटला तर सूर गवसलाय. कुणाल प्रणाल वॉरियर्स टीम कडून खेळणारा मयूर चिमणे आत्ता मात्र खरफूस समाचार घेताना दिसतोय. षटक संपलं गेलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात करताना परत एकदा येणार बारक्या कांबळे, स्वतः कर्णधार. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय. या वेळेला मात्र खांदेश्वर रेल्वे स्टेशन एंड कडून मारा करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतोय. आपण जर क्षेत्ररक्षणाचं विचारमंथन केलं तर एक स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षकाला ट्रॅव्हल केलंय, डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ कडे आहे. हो, अतिशय सुरेख लांबलचक एक आसमानी सुलतानी गगनचुंबी आपल्या बॅट मधून आलेला मयूर चिमणे, ब्रँडेड मयूर भेंडे, एक दर्जेदार षटकार.
आतापर्यंत 4 षटकं संपली गेली. पहिला षटक घेऊन आला होता बारक्या कांबळे. ज्या बारक्या कांबळेनं पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दिल्या होत्या 9, सफलता प्राप्त करता आली नव्हती. 1 विकेट सफलता प्राप्त केली होती. दुसरा षटक घेऊन आला प्रतीक मात्रे आणि प्रतीक मात्रेनं मात्र 6 चेंडू प्रतिस्पर्धी टीमला देताना 8 धावा दिल्या आणि 1 सफलता प्राप्त केली होती. तिसरा षटक घेऊन आला परत एकदा बारक्या कांबळे, ज्यानं 15 धावसंख्या दिल्या आणि सफलता मात्र प्राप्त केली करता आली नाही. एकूण धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 32. अजूनही 2 षटक, 12 आणि त्याचबरोबर 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 षटकांचे सामने आहेत. 30 चेंडूंमध्ये 50 धावसंख्या. तसं पाहिलं तर या कामोठेच्या स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील मैदानावरती 32-50 किंवा 52 ही ह्या पुरेशा नाहीत. कारण जर धावपट्टीचा विचार तसा केला तर धावपट्टी ही फलंदाजांना सपोर्ट करणारी धावपट्टी आहे. आउट विकेटचा विचार केला तर आउट विकेट ही फार हार्ड आहे, टणक आहे. चेंडू चफकन अगदी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या चेंडूकडे धावतोय ना धावतोय तोच चेंडू बाहेर जाताना दिसतो. याचा अर्थ आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे आणि अशा वेळेला खरं तर 30 चेंडूंमध्ये मिनिमम 65 धावसंख्या जर असतील तर विजयाकडे काहीतरी आपल्याला एक चांगलंच योगदान टीमला देता येईल. तशा प्रकारे योगदान देतोय का इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा षटक घेऊन येतोय नयन म्हात्रे. वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक 5वं षटक नयन. एसटी रक्षक दूरवरती असणारा आजचा अभिष्ट चिंतन ज्याचा आणि विजयाचा शिलेदार झाला तर मला वाटतोय या टीमला आज 2 मॅचेस खेळायच्या आहेत. स्वर्गीय आप्पा बलिराम पाटील या टीमला. इथं मात्र नवीन खेळाडू इथं मात्र अतिशय सुरेख मारलेला डिप मिड विकेट कडे जातोय. शॉर्ट मिड विकेट कडून इथं मात्र एक पाहता पाहता दुसरा आणि दुसरी धाव घेताना मात्र निश्चितच या ठिकाणी मात्र परत एकदा अंपायर रिव्ह्यू असेल. इथं निश्चितच तिसऱ्या पंचाची कामगिरी. अंपायर रिव्ह्यू तर चला तिसऱ्या पंचाची डिमांड केली जातोय आणि पाहूया पंच ज्या वेळेला बारकाईनं अगदी कटाक्ष टाकतील आणि इथं निश्चितच पाहायला मिळेल इतर कुणी त्यांच्यासोबत जाऊ नका टीव्ही रूम मध्ये. ज्या ठिकाणी अगदी 2 धावसंख्या काढताना धावचीच्या स्वरूपात 2 आत्महत्या या सत्रातील पहिल्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळत आहेत. कुणाल प्रणाल वॉरियर्सच्या दोन्ही स्वतः यष्टीरक्षक येस हा मात्र बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. बॅट हवेत होती तोपर्यंत बेल सोडवल्या गेल्या. विकेट कीपर यष्टीरक्षक सुशांत पाटील यांना धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय बॅक टू पॅव्हेलियन. असतोय अशक्याला शक्य करून दाखवलं की विजय फार जवळ येतोय आणि असंही म्हटलं जातोय की विनर इज नेव्हर क्वाइट, क्वाइटर इज नेव्हर विन. जिंकणारा कधी शांत बसत नाही आणि शांत बसणारा कधी जिंकूच शकत नाही. तुम्हाला सातत्यानं काहीतरी करावं लागेल. जिंकणारं काही वेगळं करत नाहीत, ते तुमच्यासारखंच करतात, फक्त तुमच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं करतायत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेच करतायत. बारक्या कांबळेच्या टीम मधून आतापर्यंत दुसरा रायझिंग स्टार आहे उगवता. तर मला वाटतोय पहिला किंवा दुसराच पर्व हा केजीएनचा खेळत असेल. ज्या गोलंदाजाचं नाव आहे नयन म्हात्रे, पहिला किंवा दुसरा पर्व खेळत असेल आणि असा हा नयन एक रायझिंग स्टार या वेळेला बारक्या कांबळेनं निवडला. आतापर्यंत जर आपण बारकाईनं कटाक्ष टाकले तर रायझिंग स्टारना जास्तीत जास्त स्कोप किंवा संधी देणं गरजेचं आहे. जर तुमचा इन फ्युचर KJN कामोठे जुई नौपाडा टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पुढे आगे कुछ करायचे असेल तर परंतु त्या नव्यांना सिलेक्ट करताना जुन्यांचा अनुभवही तेवढा महत्त्वाचा आहे. मग परेश म्हात्रे असेल, रोशन असेल, सुदर्शन असेल, तदनंतर गजानन गोवारी असतील, असा हा दांडगा अनुभव आहे ज्येष्ठांचा, तोही फार महत्त्वाचा आहे. इथं मात्र 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर 1 निश्चित धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटालावरती 34, लॉस ऑफ 4 विकेट. 34ला 4 विकेट्स. कुणाल प्रणाल वॉरियर्स पंच क्वालिफाईड ऑफिशियल्स. खरं तर अखिल
पूर्ण रायगड जिल्ह्याचे शॉट. या वेळेला मात्र फुल टॉस चेंडू फिरकावला. खरपूस समाचार घेतला खराब चेंडूचा बॅट मधून आलेला एक दणदणीत षटकार. आणि मात्र या षटकांची धावसंख्या परत एकदा वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 4-0 44 ला 4 आतापर्यंत सफलता प्राप्त झाल्या. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. त्याच पद्धतीनं इथं मात्र निश्चितच एक धाव पळून काढली जातोय. दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल केला जातोय. तू माई करता करता परत एकदा. आणि निश्चितच इथं मात्र थोडासा दुखापत होतोय. इथं मात्र निश्चितच एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती वधारली. धावसंख्या धावपटलावरती 41 आतापर्यंत चौथा षटक प्रगतीपथावरती आहे. 2 बारक्या कांबलेनं फेकले तर 2 षटकांमध्ये जवळ 24 धावसंख्या दिली आणि एक सफलता प्राप्त केली बारक्या कांबळे यांना, ती धावचीच्या स्वरूपामध्ये. या वेळेला मात्र अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. गुड लाईट स्पॉटवरती चेंडू होता. पॉइंटच्या दिशेनं पुश करण्याचा, ढकलून देण्याचा प्रयत्न मात्र थोडासा फासला. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये राहिली. धावसंख्या धावपटलावरती 41 लॉस ऑफ 4 विकेट्स. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू लास्ट टू गो. 11 ते 10 पावलांचा रनअप असेल. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. कळंबोली एंड कडून मारा करतोय. पंचांच्या डाव्या बाजून मारा करतोय. ओव्हर द विकेट न मारा करतोय. पंचांच्या डाव्या बाजून मारा करणारा गोलंदाज अतिशय सुरेख. आल्या त्याच पद्धतीने चेंडू पाठवला. डिपेड विकेट दिशेनं चेंडू येतोय सीमा रेषेच्या बाहेर आलेला. गजानन गोवारी यांच्या वेळची गीतं आहेत. मांडवामध्ये याच्याशिवाय कधीही मांडवं संपलीच नसतील. आणि त्याचबरोबर ही गीतं लागल्यानंतर त्यांच्याही मनात अलगत काहीतरी आठवणी आणि या गाण्याचा काही क्रेज त्यावेळचा एक अगदी आगळा वेगळा होता. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात 47 लॉस ऑफ 4 विकेट. 47-4 चेंडू द्यायचा आहे. पंचांकडे लक्ष द्या. अगदी संयोजकांना विनंती असेल चेंडू लगेचच घेऊन जायचा आहे. आणि आपण पाहू शकाल ही स्पर्धा पूर्णत्वाला जाताना आमच्या गुरुकृपा डेव्हलपर्स असतील, त्याचबरोबर ND, त्याचबरोबर SS एंटरप्राइजेस असेल, सुष्मिता वॉटर सप्लायर्स असेल, अशा कैकांनी खरं तर योगदान दिलंय. प्रत्येकाचा उल्लेख केला जाईल. 5 दिवसासाठी असणारी, माफ करा, 5 तारखेपर्यंत 4 दिवसांसाठी असणारी शृंखला तुमच्या भेटीसाठी दरवर्षी नित्य नियमाने येतोय. गेले 2 वर्षापूर्वी झालेली मानसरोवरच्या मैदानावरची ती स्पर्धा अजूनही आमच्या स्मरणात आहे. आणि आतापर्यंत 2 वेळा रोशन म्हणजे टेनिस क्रिकेटमधील एक प्रचंड मोठं कामोठेचं नाव आहे. आणि या रोशननं अजिंक्यपद पटकावलंय. परत एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार का? KJNच्या या ट्रॉफीवरती, चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार का? त्याच्या चाहत्यांना जेवढी प्रतीक्षा आहे ना, त्याचे फॉलोअर्स आहेत ना, त्यांना जेवढी प्रतीक्षा आहे तेवढीच प्रतीक्षा आमच्या सर्व क्रीडा रसिकांना आहे. तसं घडेल का ते पाहायला मिळेल आपल्याला 5 तारखेला अगदी रात्री 10:30 नंतर. जाऊया मैदानाकडे. शेवटचं षटक, लास्ट टू गो. संथ गतीचा गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल मगर, एक संथ गतीचा फिरकी गोलंदाज. हो, अतिशय सुरेख. या बलाला जाणार सीमारेषेच्या बाहेर. आल्या मगरचा मात्र या पहिल्या चेंडूचा घेतला खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. कुणाल प्रणाल वॉरियर्स अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय. 53 धावसंख्या या षटकारांनी कुणाल प्रणाल या टीमच्या होताना दिसत आहेत. काल परवा झालेल्या आमच्या MPL मध्ये एका खेळाडूनं एका लीग मध्ये रॉबिन राऊंड मेथड मधील एका लीग मध्ये 3 अर्धशतकी खेळल्या गेल्या. आणि चौथी 48 आणि पाचवी 35 म्हणजे 5 मॅच मध्ये 35, 48 आणि 3 अर्धशतकी. जवळजवळ 372 धावसंख्या काढणारा एक हाती 1 मॅन आर्मी ठरला होता. असा कोणतरी ठरणार का? अर्धशतकी खेळी करणारा खरं तर एखादा खेळाडू आपल्या KJN मध्ये मिळेल. हो, अप्रतिम. आणि या वेळेला मला वाटतोय एसट्या हेड केल्या, ज्याचं नाव आहे
बारक्या, ही खासियत आहे. हे क्रिकेटचं खरं तर प्रचंड अनुभव आहे बारक्या कांबलेचं. धावसंख्या धावपटालावरती आहे ते स्थिती 53ला 5 बाद 53, 5 बाद 53 धावसंख्या धावपटालावरती आहे. या षटकातील राहुल मगर नवीन आलेला फलंदाज प्रणाल, ज्याच्या नावाने टीम पॅक केली गेली, टीम निवडली गेली, नाव आहे प्रणाल. तर प्रणाल मात्र आता संपूर्ण संघाची मदार खांद्यावरती घेऊन मिडल ऑर्डरला खेळणारा मधल्या फलीतील हा फलंदाज आहे. स्वतः मात्र मगरच्या या चेंडूचा समाचार घेईल. टू गो, अतिशय सुरेख अप्रतिम मारण्याचा प्रयत्न मात्र या वेळेस केली जाणार नाही. चुके लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक पकडतोय झेल, संपला जातोय याचा खेळा. फलंदाज होणार परत एकदा बॅक टू बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी परत एकदा नवीन आलेला फलंदाज, नाव आहे रोशन. प्रणाल आणि रोशन आता मात्र ही जोडी मैदानात असणार आहे. 3 चेंडूंचा अजून या सत्रातील खेळ शिल्लक आहे, कारण प्रगतीपथावरती असणारे षटक आहे ते 5वं असणार आहे, म्हणजेच स्लॉगोर आहे, शेवटचं षटक आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. आणि पहिल्या सत्रातच पहिल्या मॅचला आणि निश्चितच मला वाटतं टीम पॅकर रविराज भगत या आपल्या प्रणाल कुणाल वॉरियर्स या टीमचे टीम पॅकर्स, या माफ करा बारक्या कांबले. आणि यावेळेस राहुल मगर ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटनं मारा करतोय. उजव्या हाताचा गोलंदाज, फिरकीचा अंदाज पाहिलात, बॉल अगदी धावपट्टीवरती पडल्यानंतर एक विशिष्ट स्पेस निर्माण करतोय, एक विशिष्ट जागा निर्माण करतोय आणि त्याचबरोबर गती घेतोय, चेंडू सरळ जातोय. येस, बॅट्समन रिव्ह्यू आहे. तर पंच चला या अवांतर मारा आहे का, खराब मारा आहे का, स्वैर मारा आहे का, याच्यावरती विचार मंथन केलं जाईल. तोपर्यंत जाऊया. अगदी काही क्षणांपूर्वी खरं तर एक विषय छेडला होता की समाजामध्ये होणारे मांडव प्रथा बंद करा. 1993-94चा विचार आहे. उरणमध्ये प्राध्यापक LB पाटील यांना अनेक पाईपलाईनवरती टाकलेल्या मांडव प्रथा बंद कराचे बॅनर जर बघितले, ज्या वेळेला अगदी डिजिटल वगैरे बॅनर नव्हते, कापडावरती पेंटरना हातकामावरती ती पेंट करून काहीतरी अगदी सुभाषित लिहिली जायची, अशी प्रबोधनात्मक प्रथा पाडली होती. ती प्रथा मात्र पूर्ववत राहण्यासाठी परत एकदा तोच पायंडा. पृथ्वी गोल आहे हो, फिरून फिरून जग परत एकदा त्याच गोष्टींवरती येतोय. क्रिकेटचं मैदान नसेल तेव्हा मी उल्लेख करतो की आता लग्न कार्यामध्ये ज्या सर्व लेडी पब वगैरे करतायत, हेअरस्टाईल करतायत ना, या कैक 50-60 वर्षापूर्वी आपल्या नरगिस, शर्मिला टागोर, हेमा मालिनी यांनी केलेल्या आहेत. आणि म्हणूनच जग ही पृथ्वी पूर्ण गोल आहे. आपण प्रथा ज्या सोडतोय त्याच परत कराव्या लागतात, त्याच सोडाव्या लागतात. तर इथं थोडासा मात्र विचारमंथन केलं जाईल. जिओन क्रिकच्या माध्यमानं प्रत्येक क्षणचित्र अगदी चोखंदल तपासली जात आहेत. आमचे क्वालिफाईड पंच स्ट्राईक कडे असणारे आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंड कडे असणारे जे पंच आहेत, तर अगदी आता संध्याकाळ होऊ लागली. तिसरा सामना आय थिंक मला वाटतोय निश्चितच डे मध्ये 3, नाईट मध्ये 3, 6 मॅचेस असणार आहेत. 6 मॅच मधून जो आनंद असेल, ही लीग तसं पाहिलं तर प्रत्येक टीमला 4 मॅचेस खेळण्याची मुभा दिली जातोय. त्यातील 3 मॅचेस विन व्हायच्या, जिंकायच्या आणि त्याच्यानंतर निश्चितच आपल्याला क्वालिफाय झाल्याचा तिकीट दिला जाईल. त्याच्यावरती खरं तर निश्चित होईल आपण या चॅम्पियनसाठी पात्र आहात की नाही. तर अशा प्रकारची लीग कामोठे, जुई, नौपाडा या तिन्ही गावां मिळून फेअर डिलिव्हरी, नो वाईट, अवांतर नाही. आणि म्हणूनच अंपायरची कस आहे, कसोटी आहे.
स्पर्धा कोणतीही असो, स्पर्धेमध्ये आवडतं घटक कोणतं असेल आपलं तर पंच, ज्युरी, रेफरी, ऑफिशियल, पंच, अंपायर. कारण वातीपेक्षा समयीत जास्त तापतो. आयोजक आयोजन करतायत मैदानावरती, प्रत्येक निर्णय चोखंदल साच्यात ढाच्यात टाकून निर्णय देणं ही जबाबदारी पंचांची असतोय, ती पार पाडताना दिसत आहेत. या षटकातील राहुलचा नेक्स्ट बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी. हो, आत्ता मात्र राहुल मगर नो डाऊट या वेळेला खराब मारा, दूषित मारा, स्वैर मारा आणि म्हणून अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली, धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 54 चक्रात 54. हो, हवेत खरं तर स्विंग करण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारची गोलंदाजी नरेंद्र हिरवानी, त्याचबरोबर अनिल कुंबले, ज्यांना मला वाटतोय पाकिस्तान विरुद्धच 10 विकेट्स. कोण विसरणार त्या गोलंदाजीला. आणि म्हणूनच असे कैक फिरकीचे गोलंदाज झाले मगर सारखे. तोच राहुल मगर आपल्या घोड्यातील पुढचा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न काय होतोय. बारक्या कांबळे या वेळेला परत एकदा. इथं मात्र निश्चितच 55 बोट उंचावलाय, परतावं लागेल. लेग बिफोर विकेट्स LBW च्या स्वरूपात हा फलंदाज होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. विश्रांत मेहनत करताना दिसलाय बारक्या कांबळे. तोच बारक्या यष्टीरक्षक तर राहुल. या वेळेला परत एकदा राहुल मगर इधर उधर आणि मात्र चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अवांतर स्वैर मारा. एक धावसंख्या धावपटलावरती एक निशी वाढली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती 56. आता फिल्डिंग या क्षेत्ररक्षण करणाऱ्यांचा रिव्ह्यू आहे का. खरं तर फलंदाजीसाठी एक रिव्ह्यू आता तुम्हाला फेल्ड बारक्या कांबळे यांच्या टीमचा रिव्ह्यू आहे आणि किंबहुना तुम्हाला हा रिव्ह्यू राहुल मगर गोलंदाजी मार्क वरती आल्यानंतर खरं तर अगदी संत गतीनं सामना या डॉट असेल तर तुम्हाला पुढच्या बल्लेला रिव्ह्यू असेल. बर्थडे गिफ्ट असणार आहे सुशांत साठी. या बल्लेला मैदानावरती पाहायचं आहे काय होतोय. धावसंख्या धावपटलावरती अंपायर डिसिजन फील्ड डिसिजन वाईड आहे, अवांतर आहे. फिल्डरनं थांबायचं आहे. इथे विचारमंथन केलं जाईल आणि नंतर मैदानातील फील्ड डिसिजन या ठिकाणी अगदी अनाउन्स झालंय. त्याच्यानंतर येस वाईड अवांतर स्वैर मारा. रिव्ह्यू दोघांचे संपलेले आहेत याची नोंद दोन्ही टीमनं घ्यायची आहे. तर जाऊया परत एकदा मैदानाकडे. शेवटचा चेंडू राहुल मगर यांचा. फलंदाजी मार्क वरती आहे प्रज्वल भेंडे. लेफ्ट हँड बॅट्समन डाव्या हाताचा फलंदाज. 57 धावसंख्या 56 धावसंख्या धावपटलावरती 7 बाद 56 अब तक 56.
सरळ सरळ त्यानं फॉलो थ्रो मध्ये गॅदर करतोय गोलंदाज, परंतु तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण झाली. दुसऱ्या धावसंख्येसाठी कॉल केला जातोय. यस, परत एकदा तीच दहशत, तोच दरारा धावचीच्या स्वरूपात या सत्रातील तिसरी विकेट्स प्राप्त करतोय मार्ग्या कांबळे. परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. 57 धाव. आणि संगीतानंतर मायक्रोफोन वरती परत एकदा तोच आवाज ऐकायला मिळेल. डीजे आणि यानंतर धन्यवाद नितेशजी सरांचा आवाज मात्र आपण या खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकलं. चला विनंती असेल मातोश्री 11 आणि साई माऊली मार्गेज स्पोर्ट्स दोनही टीम्सच्या कडादारांना विनंती आहे की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. खरं तर इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस थोडा अपेक्षित आहे आणि सध्या इनिंग ब्रेक सुरू आहे, त्यामुळे मातोश्री 11 आणि साई माऊली मार्गेज स्पोर्ट्स या दोनही टीम्सच्या कडादारांना विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉससाठी या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे. खरं तर आमच्या इलेक्ट्रिशियन्स बंधूंना देखील विनंती आहे की आपण देखील लक्ष ठेवायचं आहे, कारण कोणत्याही क्षणाला आपल्याला हे टॉवर सुरू करण्याच्या सूचना येतील आणि जशा आपल्याला टॉवर सुरू करण्याच्या सूचना येतील आपण लगेचच या ठिकाणी हे सर्व जे टॉवर्स आहेत ते टॉवर्स मात्र ऑन करायचे आहेत. कारण अजूनही येस या ठिकाणी पहा अद्ययावत पद्धतीचे हे मैदान आहे आणि या मैदानावरती ज्या फ्लड लाईट्स आहेत या देखील अद्ययावत प्रकारच्या आहेत. 6:15 ऑटोमॅटिकली आणि त्याचबरोबर छोटू इलेक्ट्रिशियन्स यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अद्ययावत प्रकारच्या या फ्लड लाईट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अगदी 6:15 म्हणजे अगदी काही मिनिटांच्या अंतरावरती आपल्याला या फ्लड लाईट्स ऑटोमॅटिकली ऑन होताना पाहायला मिळतील. टेक्नॉलॉजी आहे आणि त्या अद्ययावत प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा इथे मात्र वापर निश्चितच केला गेला आहे. या दरम्यान सन्माननीय
अर्जुनजी गोवारी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळते. तर वेलकम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या अतिथी कक्षामध्ये. आपली आसन व्यवस्था ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करण्यात आलेली आहे, त्यामुळे उपस्थित मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. दुसऱ्या सामन्यामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या, पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर 51 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहायला मिळाली होती आणि ज्या धावांचा यशस्वी पाठलाग आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. या दरम्यान सन्माननीय अर्जुनजी गोवारी साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. विजयासाठी लक्ष्य, टार्गेट, उद्दिष्ट या ठिकाणी दिलं गेलंय. पहिल्या सत्रामध्ये जरूर धावांकर्त्यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे स्वर्गीय बळीराम पाटील 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते कुणाल प्रणाल वॉरियर्स या संघाला. आणि या संघानं मात्र आपला संपूर्ण ताकद लावताना आपल्या निर्धारित 5 षटकांमध्ये धावा धावफलकावरती उभारल्या 57 आणि विजयासाठी लक्ष्य सेट केलं गेलं ते 58 धावांचं. या 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः गाजवून सोडणारा व्यावसायिक दर्जाचा विलास कांबळे अर्थातच बारक्या यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एकूणच जर पाहिलं तर हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. या दरम्यान मुख्य मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय अरुणजी म्हात्रे साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एकीकडे मातोश्री 11 संघाचा संघनायक असेल. फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर आपण हा नाणेफेकीचा कौल करणार आहोत, त्यामुळे दोनही संघनायकांनी सज्ज राहायचं आहे. तर नक्कीच आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र केला जाईल या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल. तर सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 2 विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक आणि तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो. नयन म्हात्रे आणि नयन कांबळे आणि अतुल म्हात्रे हे 2 संघनायक एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत आणि यांच्या दरम्यान मात्र हा नाणेफेकीचा कौल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. ऑल सेट फॉर द रनचेस. सामना आपण सुरुवात करणार आहोत. थोडंसं बॅड लाईटचं अपील जरूर इथे केलं जात आहे, परंतु ज्या अद्ययावत पद्धतीच्या फ्लड लाईट्स आहेत त्या ज्या ऑटोमॅटिक या ठिकाणी ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू लोअर फुल टॉसचा कन्वर्ट केला बॅकवर्ड पॉइंटला. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये, इनफिल्ड भेटलाय आणि चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेखा पार चौकार.
मला बॅनर्स पाहायला मिळतात, बोर्ड सायन्स बॅनर्स पाहायला मिळतात, ज्याच्यावरती नेहमी लिहिलेलं असते की अति घाई संकटात नाही. इथे मात्र फ्लड लाईट्सची वाट पाहता पाहता, मागणी करता करता फलंदाजांना फटका खेळला गेला, परंतु तो फटका ट्रॅव्हल होत नाहीये आणि फलंदाज मात्र होतोय बाद. पहिला विकेट या ठिकाणी गमावलाय. तर मी रविराजजी भगत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय अर्जुनजी गोवारी साहेबांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. खरं तर अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा आणि धन्य धन्य होऊन करूया हा स्वागताचा सोहळा. स्वागताचा सोहळा मुख्य मंचावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय आणि हे झी ऑन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण आपल्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता. हा शुभ सन्मान, कारण अतिथी देवो भव ही आपली परंपरा. इथे मात्र फलंदाज गमावला गेलाय. तर हा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती पाहिला. नाउ बॅक टू क्रिकेट. फलंदाज या ठिकाणी जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु मैदानावरती एक टॉवर, इतर टॉवर जर आपण पाहिले तर स्वयंचलित टॉवर्स आहेत जे नक्कीच या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिकली ऑन होताना पाहायला मिळतील. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, एक प्रभावी चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. तर मी अनिकेतजी यांना विनंती करतो की आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मातोश्री डाब्याचे सन्माननीय अरुणजी म्हात्रे साहेबांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. मातोश्री ढाब्याच्या माध्यमातून जसं मगाशी नितेशजी पंडित सरांनी देखील सांगितलं की खवय्यांच्या यांच्या पसंतीचं पहिलं नाव म्हणजे मातोश्री डाबा आणि या मातोश्री डाब्याचे सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन, मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर सौंदर्याचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या प्रत्येक सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती आपण पाहतोय आणि ही आपली परंपरा आहे, जी परंपरा मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून जोपासली जाते. जाऊयात मैदानाच्या दिशेने. एकूण धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावांचा पाठलाग केला जातोय. 58 पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा. एक संत सुरुवात, सावध सुरुवात. बारक्या कांबळेला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. एक चेंडू नक्कीच त्यांच्या वाट्याला जरूर आला, परंतु त्या चेंडूवरती मात्र फारसं काही त्यांना आपली गुणवत्ता दर्शवता आली नाही. परंतु हा खेळाडू जोपर्यंत मैदानावरती उभा आहे ना, तोपर्यंत संघाच्या विजयाच्या आशा या पल्लवीत आहेत. आणि एकूणच जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघावरती देखील आपसुकपणे तो दबाव हा आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे. कारण बारक्या कांबळे सातत्यानं कन्सिस्टंट परफॉर्मन्ससाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि या खेळाडूचा जर आपण विचार केला ना तर अनेक मैदानं ज्यांना गाजवली. आज कांबोठे नगरीला, कांबोठेच्या आसपासच्या नगरीना ज्या ज्या वेळेला तो मैदानावरती उतरतो त्यावेळेला कांबोठे नगरीला रिप्रेझेंट करतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते, कारण आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र सज्ज होत आहेत. कळंबोली एंडकडनं 2 एंडचा या ठिकाणी वापर केला जातोय. दोनही एंडना धारदार गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेट म्हटलं तर कोणतीही धावसंख्या ही तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही, किंबहुना क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. पहिल्या सामन्यामध्ये 52 धावांचं लक्ष होतं. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आहेत मयूर चिमणे. मयूरच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. पॉवर प्ले 2चं हे षटक आहे, ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ऑफसाईडला, वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये 1, लॉंग ऑन रिझनमध्ये 1, डीप मिड विकेटला 1. उर्वरित क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्ड मॅन आहे, फ्लाइंग स्लीप आहे आणि शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 1 क्षेत्ररक्षक. हो, यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूला झपकन वळण घेतलाय. चेंडूकडे केवळ अचालभूत नजरेनं फलंदाज पाहत राहिलाय. प्रत्युत्तर कोणत्याही प्रकारचं नाहीये. बारक्या कांबळ्याच्या वाटेला आला दुसरा चेंडू इतका दर्जेदार होता की या चेंडूकडे केवळ पाहत राहिलाय. कोणत्याही प्रकारची
छेडखाणी नाहीये, परंतु इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न फसला, खांद्यांचा वापर केला, वेग भरण्याचा प्रयत्न, दिशा भरकटले, अवांतर चेंडू. अवांतरच्या मदतीने का होईना धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. विजयाचं लक्ष गाठायचं असेल यावेळेला मात्र आडव्या बॅटनं केलाय घणाघाती प्रहार आणि बारक्या कांबळेच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतोय हा फ्लॅट बॅटेड षटकार. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की एकूणच धावा धावफलकावरती षटकार आलाय. मच निडेड सिक्सर ज्याला म्हटलं जातं, कारण जो दबाव होता व सर्व लाईट्स आता फुल इफेक्ट्स मध्ये फ्लो होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ज्या सौंदर्याचं आपण वर्णन केलं होतं की दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशामध्ये हे मैदान जितकं सुंदर दिसतं ना, त्याहूनही सुंदर हे फ्लड लाईट्स मध्ये मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही किमया आमच्या सर्वच आयोजकांची नव्हे तर या स्पर्धांची देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध चेडून घेतलाय, बॉडी लाईन अटॅक फॉलो केलाय आणि तंत्रशुद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज फारसा काही करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, केवळ चेंडू निर्धाव फेकण्यावरती विश्वास दर्शवत आहेत. विकेट घेऊन या ठिकाणी दबाव बनवण्याऐवजी चेंडू निर्धाव फेकून दबाव बनवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र हात खुले करण्याची संधी, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय आणि त्याचा खरपूस समाचार, चेंडू बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे येतोय दमदार चौकार. ऑन साइडला दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभे असताना तुम्ही आउटसाइड द ऑफस्टंप गोलंदाजीचा मारा करणं हे कुठेतरी तुमच्या संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं आणि तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. दॅट इज अ बेटर लाईन. या ठिकाणी मिडल अँड लेग स्टिक वरती तुमची चेंडूची लाईन असणं गरजेचं आहे. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफस्टंप जर का चेंडूचा तुम्ही मारा कराल तर मात्र त्याचे परिणाम जे दोन बॅक टू बॅक चौकाराच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाले. एकूणच धावा संख्या धावफलकावरती आपण पाहतोय या 21 स्वरूपाच्या धावेनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. या षटकाचा जर विचार केला तर थोडंसं महागडं षटक ठरलं. एकूण 16 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर सुरुवात दमदार होती. धावा डिफेंड करताना 58 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती 57 उभारल्या गेल्या. 58 धावांचं लक्ष सेट केलं गेलं आणि या धावांचा पाठलाग करताना मात्र सुरुवात थोडीशी संत राहिली. परंतु नितेश सर नेहमी म्हणतात ना, निसर्गाचा हा नियम आहे की जिथे वादळ येणार असतं ना तिथे काही काळ शांतता हा निसर्ग निर्माण करतो. कदाचित पहिल्या षटकामधील ही जी शांतता होती ही या येणाऱ्या वादळाची चाहूल होती. आणि दुसऱ्या षटकामध्ये जिथे पहिल्या षटकात केवळ बारक्या कांबळ्याच्या वाट्याला एक चेंडू आला, तिथे मात्र बारक्या कांबळ्याने दुसऱ्या षटकामध्ये आक्रमक खेळ साकारत असताना तब्बल 16 धावांची लयलूट केली आणि असं वाटलं की त्याचा संघ कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय की काय. आणि एक नवी उभारी देत असताना हा संघ मात्र पुन्हा एकदा भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळाला. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. एकीकडे स्वर्गीय बळीराम अप्पा पाटील 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय कुणाल प्रणाल वॉरियर्स या दोन संघादरम्यानची ही क्रिकेटची लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचं निर्बंध आता शिथिल आहेत. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. ऑन साइडला 4 ऑफ साइडला 5 या व्यूहरचनेमधून स्वीपर कव्हर तैनात केला गेलाय जो बारक्या कांबळेचा फेवरेट झोन ओळखला जातो. आतापर्यंत या क्षेत्रामध्ये त्याच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळाले. ज्या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर जाणारे चेंडू असतात त्या चेंडूंवरती अक्षरशः तुटून पडणारी फलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि ही जी ताकद आहे ना, ही ताकद ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक, वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर पॉईंटचा क्षेत्ररक्षक 30 यार्डला पॉईंट आणि गलीच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अगदी अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण या ठिकाणी यावेळेस मात्र संधी आहे डायरेक्ट हिट करण्याची. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण बारक्या कांबळेच्या माध्यमातून पाहिलं
ज्यानं तब्बल 4 रनआउट मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि 4ही नेम त्याने डायरेक्ट हिट केले होते, परंतु इथे मात्र संधी गमावली आहे. या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना, त्या चुकांची तुम्हाला पुनरावृत्ती मैदानावरती होऊन द्यायची नाहीये. चुका सर्वच संघ मैदानाच्या आतमध्ये करतात, चुका सर्वच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करतात, परंतु यशस्वी तोच होतो जो चुकांची पुनरावृत्ती करत नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये जर का अशी संधी आली विकेट मिळवण्याची, तर मात्र ती संधी गमावता कामा नये. हा निर्धार, हा निश्चय मात्र तुम्हाला मनाशी करावा लागेल. गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती. डावकरी आता गोलंदाज यावेळेला मात्र राऊंड द विकेट मारा करतोय. खोलवर टाकलेला चेंडू होता, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा इथे मानस नाहीये. चांगला निर्णय, कारण ओळखलं होतं क्षेत्ररक्षकाचे आर्म्स ओळखले होते आणि त्यानंतर मात्र धोका पत्करायचा नाहीये. धावा धावफलकावरती निश्चितच उभारल्या जातील, परंतु त्या अगोदर नाहक आपली विकेट्स गमवायची नाहीये. जणू हा निर्धार दोनही खेळाडूंनी आपल्या मनाशी केलाय. सिंगल इथे पावलांचा वापर, डाऊन द ट्रॅक आलेत, डान्सिंग डाऊन द विकेट, कॉन्फिडन्स दर्शवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा मानस होता, परंतु नकार आलाय. चांगला निर्णय. पहा दोनही निर्णय जे होते ना, येस नो आणि वेट, या 3 प्रकारचे निर्णय नेहमीच रनिंग बिटवीन द विकेट करताना तुम्हाला द्यावे लागतात. ज्यावेळेला धाव उपलब्ध असेल येस हा लाऊड कॉल येणं गरजेचं आहे, ज्यावेळेला धाव उपलब्ध नसेल त्यावेळेला नो हा लाऊड कॉल येणं गरजेचं आहे. आणि जिथे संधीसाठी वाट पाहत असाल तिथे मात्र वेट येणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवारीचा केलाय वापर आणि चेंडूला केवळ दिशा दर्शवली आहे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी या ठिकाणी आमच्या कॅमेरामॅनशी नक्कीच तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. झी ऑन क्रिकच्या माध्यमातून मात्र आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतो आणि अगदी चौकार सीमारेषेच्या पलीकडे गेल्यानंतर देखील डीजेच्या सुमधूर संगीत देखील आपल्या कानावरती पडतंय. SK साऊंड इव्हेंट सरतत उदयदादा पवार आणि सूरजदादा पवार यांच्या माध्यमातून हा सुमधूर संगीताचा नजराणा. डीजे मॉन्टी आमच्या समोर या ठिकाणी जुळले गेलेत आणि कमाल कमाल धमाल क्रिकेटचा थरार मात्र आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि जसजशा लाईट्स फुल इफेक्ट घेत आहेत तसं मात्र इथे पहा फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय. खरं तर अक्षरशः मी म्हणेन की खिलवाड केलाय गोलंदाजा बरोबर. इथून मात्र फाईनच्या क्षेत्रातून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. तर एकूण धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती आल्या आहेत. विजयासाठी 58 धावांचं लक्ष्य, म्हणजे अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. 12 बॉल 25 रन्स रिक्वायर्स टू विन. प्रति षटक 12.5ची सरासरी. खरं तर फ्लड लाईट्समध्ये या धावा धावफलकावरती उभारणं हे तितकी कठीण कामगिरी नाहीये आणि खास करून बारका कांबळेसारखा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असेल तर ती संघासाठी जमेची बाजू. जरूर पहिला विकेट या ठिकाणी गमावला गेलाय. गुणवंत गोवारी या नावाचं वादळ मात्र क्षमलं मैदानाच्या बाहेर जाताना आपण त्याला पाहिलं, परंतु त्यानंतर सुरुवात जर आपण केली ना तर पहिला चेंडू फेस केल्यानंतर गुणवंतनं कुठेतरी पंचांना दर्शवलं होतं की चेंडू साईट होणं थोडंसं कठीण आहे, परंतु एक हलकासा ओव्हरपिच चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिडविकेट रिजन मध्ये त्याचा झेल कंप्लीट केला आणि तिथून मात्र पहिलं खिंदार फलंदाजीला पडलं, परंतु खूप चांगलं डॅमेज कंट्रोलिंगचं काम. इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, राहुल मगर, जो एक अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून एका शीट अँकरचा रोल बजावत असताना त्यानं केवळ बारक्या कांबळेला स्ट्राईक देण्याचं काम केलं. दुसऱ्या षटकामध्ये बारक्या कांबळे अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला, 16 धावा आल्या आणि तिथून जो मार्ग होता ना विजयाचा तो सुखकर बनवण्याचा प्रयत्न. परंतु क्रिकेट आहे, मी मगाशी देखील म्हटलं की कोणतीही धावसंख्या ही क्रिकेटमध्ये सुरक्षित मानली जात नाही. कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही, परंतु अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 12 balls 25 रन्स रिक्वायर्स टू विन. 2 षटकांच्या मधलं जे अंतर आहे हे थोडंसं वाढतंय,
विचार विनिमय होते, चर्चा सल्ला मसलत रणनीत्या आखल्या जात आहेत आणि बारक्या कांबळ्या विरुद्ध तुम्हाला रणनीती आखून चालणार नाही. इथे तुम्हाला कट रचावा लागेल. कारण असं म्हणतात ना की प्रतिस्पर्धी ज्यावेळेला तुला मोलाचा असतो ना त्यावेळेला रणनीती आखल्या जात नाहीत तर त्याच्या विरोधात कट रचले जातात आणि तो कट रचताना संघनायक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. संघनायकाला देखील माहीत आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या कुणाल प्रणाल संघाच्या संघनायकाला देखील माहीत आहे की जय आणि पराजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल ना तर तो फलंदाज बारक्या कांबळे आहे. आणि याच वेळेला जर आपण पाहिलं तर स्वर्गीय बळीराम पाटील 11 संघाचा जर आपण विचार केला तर या संघाच्या संघनायक बारक्या कांबळे याला देखील ठाऊक आहे आपल्या विकेटचं महत्त्व काय आहे. शेवटच्या षटकामध्ये कितीही लक्ष असो लक्षाचा पाठलाग केला जाऊ शकतो परंतु आपली विकेट नाहक गमवायची नाहीये हा निर्धार जणू या खेळाडूंना आपल्या मनाशी केला आहे. आणि म्हणूनच चांगल्या चेंडूंना सन्मान देत एकेरी दुहेरी धावा देखील तो सातत्यानं धावफलकावर घेतोय. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, प्रीमेडिटेड शॉट होता, अगोदरच मानस बनवला होता. इथे मात्र थोडासा शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. बारक्या कांबळेच्या मनामध्ये विचारांचं वादळ घोंगावतंय. ज्या खेळाडूंना दुसऱ्या षटकामध्ये वादळी खेळी केली त्या खेळाडूला आतापर्यंत मात्र शांत ठेवण्याचं काम तिसऱ्या आणि या चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळते. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, एक आदर्श गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, डेंजर एंडकडे होता फलंदाज. लाऊड अपील परंतु या अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची, अगदी जीवांच्या आकांतानं धावला आणि धावा 2 पूर्ण करत असताना या 2 धावेनं संघ पुढे जाऊन सरसावला. धावा धावफलकावर 37 धावा, 37 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 21 धावांची गरज असेल. 58 हे विजयाचं लक्ष आहे. नितेशजी पंडित सर पुन्हा एकदा आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणि कमालीचा खेळ ते देखील एन्जॉय करतायत हा सामना. आणि यानंतर मात्र आपण त्यांचा आवाज देखील खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकणार आहोत. एकूणच जर पाहिलं तर खेळाडूंना नेहमीच तमाम क्रीडा रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा आवाज. परंतु इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कसोशीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत आणि एकूणच पाहिलं तर मात्र धावा धावफलकावरती आपण पाहतोय या एकेरी स्वरूपाच्या धावेनं बारक्या कांबळेला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा आहेत नक्कीच या ठिकाणी, 2 धावा धावफलकावरती आल्यात. संधी जिथे जिथे मिळते एकेरीला दुहेरीला तिहेरीमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न होतोय परंतु इन्शुअर केलं जाते की जास्तीत जास्त चेंडू हा बारक्या कांबळे खेळेल. धोका देखील पत्करला जातो. यावेळेला मोठा फटका खेळाचा मानस होता, बॅकफुटला पूर्णपणे शरीराचा समतोल राखला गेला. इथे दुसरी धाव घेण्याचा मानस नाहीये, कारण धोका होऊ शकतो. प्रत्येक थ्रो आता तुम्हाला बारक्या कांबळ्याच्या एंडला येताना पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच तर मी म्हटलं ना की एकूणच जर पाहिलं तर या खेळाडू विरुद्ध रणनीती नाही तर कट रचले जात आहेत. परंतु हे अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 7 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज. 7 balls 18 रन्स रिक्वायर्ड टू विन 1 बिग हिट. एक मोठा फटका निश्चितच खेचण्याचा प्रयत्न असेल आणि तो मोठा फटका. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये, वाईड इज थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आलाय अंगलट, परतावा लागेल. फलंदाज होत आहेत बाद. दुसरा फलंदाज या ठिकाणी राहुल. पाहिलं तर बारक्या कांबळे आशेचा किरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. विकेट गमावली गेली आहे. राहुल मगर बाद झाले आहेत आणि आता मात्र एक विचार विनिमय, चर्चा, सल्ला मसलत, पाण्याची मागणी देखील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी निश्चितच केली जाते. आणि एकूणच धावाचा जर विचार केला तर धावा धावफलकावरती आहेत.
तर एकूण धावसंख्या धावफलकावरती शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 17 धावांची गरज. बारक्या कांबळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर समीरजी पाटील, वेलकम, स्वागत आहे आपलं आमच्या या मंचावरती. सागर पाटील, आपण आलेल्या मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. समीर पाटील या कार्यक्रमाच्या ठिकाणी आहेत, तर त्यांना विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. तुमची जागा खरं तर मैदानाच्या बाहेर कुठेतरी नाही, आमच्या मनात, आमच्या हृदयात आहे आणि मंचावरती आहे समीर पाटील सर. तर एक छानसा खेळ सुरू आहे, तोही एकीकडे कुणाल प्रणाल वॉरियर्स विपक्ष स्वर्गीय अप्पा बलिराम स्मृती. तर या सामन्याच्या अगदी उत्तरार्धात आहोत आणि उत्तरार्धात असताना अजूनपर्यंत षटक मला वाटतोय शिल्लक असावीत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्गवरती नितेश सर आपण पाहिलं तर निलेश घरत स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून याची ओळख आहे, ख्याती आहे. आणि एकूणच जर पाहिलं ना सर तर अशा प्रकारच्या अनेक सामने त्याने आपल्या संघाच्या बाजूने झुकवलेत. एक दांडगा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. परंतु बारक्या कांबळे हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये आणि यांना ओळखलं होतं की शेवटच्या षटकामध्ये 15-17 धावांचं टार्गेट राहिलं तर ते टार्गेट हे नक्कीच चेस केला जाऊ शकतं. यावेळेला ऑन द नी झालाय क्षेत्ररक्षक रोशन, त्या ठिकाणी कमालीचा झेल. हा झेल नव्हे तर सामना टिपलाय. अगदी आठवण झाली सूर्यकुमार यादवची. काय कमालीचा झेल, फलंदाज होतोय बाद. नक्कीच हृदयाचे ठोके चुकवणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये होता. जोपर्यंत चेंडू हवेमध्ये होता ना सर्वांचेच जवळपास मी म्हणेन की प्राण हे कंठामध्ये आले होते. आणि जसा झेल टिपला ना एकच जल्लोष आपल्याला कुणाल प्रणाल वॉरियर मध्ये पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक रोशन होते आणि खऱ्या अर्थानं आज मी म्हणेन त्यांना नाव या मैदानावरती रोशन केलंय. कमालीचा झेल टिपलाय. 5 चेंडूंमध्ये 17 धावांची वादळी खेळी करणारा या ठिकाणी रोशन मात्र कमालीचा झेल टिप. दोनही झेल त्यानं त्याच क्षेत्रामध्ये टिपलेत. मिड विकेट हे त्याचं फेवरेट झोन आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना असे अनेक विक्रम त्यानं आपल्या क्रिकेटिंग करिअर मध्ये केलेत. परंतु स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज इथे थोडासा सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल, कारण आता धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. येणारे 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. परंतु प्रीमियर लीग म्हटलं ना सर तर 101 आणि युवा टॅलेंट हे नेहमीच तुम्हाला सापडतं. आणि याकरताच प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं, कारण प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये एक तरी असा खेळाडू मिळतो की जो आपल्या बहारदार खेळानं तमाम क्रीडा रसिकांची आणि आयोजकांची मनं जिंकतो. कदाचित हा तो खेळाडू होऊ शकतो का? प्रयत्न झाला मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय फ्लॅट बॅटेड. षटकार. अमोल मैदानाच्या आतमध्ये अनमोल कामगिरी आपल्या संघासाठी करताना या षटकारानं पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत केलंय. आणि जणू अशा प्रकारच्या आणखीन 1-2 फटके संघाला विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतात. अगदी जो विजयाचा जल्लोष साजरा करताना आपण कुणाल प्रणाल वॉरियर बारक्या कांबळेची विकेट गेल्यानंतर पाहिलं ना, त्यांच्या आनंदामध्ये कुठेतरी विरजण टाकणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि अजूनही 10 धावांची गरज. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडू. दबाव दबाव याचंच नाव दबाव आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी ज्यांनी 3 व्हीलर्स रिक्षा या ठिकाणी आमच्या ठीक मुख्य मंचाच्या मागच्या बाजूला पार्क केलेले आहेत त्यांना विनंती आहे. टोविंग ची व्हॅन या ठिकाणी आलेली आहे. नाहक आपल्याला त्रास होईल अशी आपण कोणतीही कृत्य करू नका. समोर पार्किंग एरिया आहे, त्या ठिकाणी आपण आपल्या वाहन पार्क करू शकता. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती आहे, ज्यांच्या 3 व्हीलर ऑटोज आमच्या मुख्य मंचाच्या मागे
पार करण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस, परंतु इथे मात्र उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक तैनात, टिपला जातोय झेल. का मला स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हटलं जातं हे मात्र पुन्हा एकदा दर्शवतोय. दुसरी महत्वाची विकेट या ठिकाणी बॅक टू बॅक. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विलासजी गोवारी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शंकरभाईजी यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक, तर सोनू गोवारी यांच्याकडून देखील, सोनू पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये पारितोषिक. इक्वेशन जर आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती आहेत 49. विजयासाठी अजूनही 9 धावांची, 3 चेंडू आणि 9 धावा. पहा या ठिकाणी फलंदाजासाठी सुवर्ण संधी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सोनू यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये आणि त्याचबरोबर आमचे टायगर यांच्याकडून देखील तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच या ठिकाणी अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण सामना बॅलन्स आहे, सामना दोलायमान अवस्थेमध्ये आहे. एक मोठा फटका सामन्याला जरूर बॅलन्स करू शकतो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, झेल सुटलाय, संधी मिळाली आहे. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं आपण या ठिकाणी म्हणतो, परंतु दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. थोडस लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फटका खेळल्यानंतर तो झेल पकडणे, चेंडू अडवणे हे क्षेत्ररक्षकाचं काम आहे. फलंदाजानं फटका खेळल्यानंतर धावन करता जाणं गरजेचं आहे. फलंदाज पाहत राहिले चेंडूकडे, इथेच कुठेतरी चूक झाली आहे. दुसरी धाव घेण्याची संधी होती, ही संधी गमावली आहे. फलंदाज राहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर नवीन फलंदाज यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज आपण नितेश यांना नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. जितेश म्हात्रे, यस, अपेक्षा होत्या जितेश यांच्याकडनं, परंतु अजूनही वेळ गेलेला नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज. डावखुऱ्या हाताचे फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमीच आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण जर का षटकार आला तर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा उभारल्या जाऊ शकतात. मैदान ओपन पद्धतीचं आहे, मैदानाच्या चारही दिशेनं धावा उपलब्ध आहेत, परंतु हा चेंडू निर्णायक असेल. नितेश ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत, खरं तर स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून नेहमीच संघनायकानं त्यांच्यावरती विश्वास दर्शवलाय आणि तो विश्वास आतापर्यंत मात्र सार्थ केलाय. अजूनही येणारे 2 चेंडू, 8 धावांची गरज. यावेळेला मात्र मोठा फटका, होय माझ्या मनगटामध्ये ती ताकद आहे हे दर्शवलंय. चेंडूला विरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. तर या ठिकाणी 2 चेंडू 8 धावांची गरज होती. फलंदाजाच्या बॅट मधून षटकार आलाय, अगदी निर्णायक क्षणाला आलेला हा षटकार, आणि या षटकारानं जणू संपूर्णपणे समीकरण जे आहेत ती समीकरण बदलली आहेत. अंदाज जे आहेत ते अंदाजफोल ठरवलेत. जो कयास बांधला जात होता, ज्या चर्चांना उधाण आलं होतं, त्या चर्चा आता मात्र कुठेतरी शमल्यात, कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. समसमान संधी, सामना अजूनही 50-50 झुकलेला, कारण 1 डॉट बॉल. तुमच्या क्रिकेटिंग करिअर मधील हा सर्वोत्तम चेंडू असणार आहे, आणि जर का तो सर्वोत्तम चेंडू तुम्ही डिलिव्हर्ड करू शकलात, कारण आपण नेहमी म्हणतो की विद्यार्थी दशेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं. इथे कंपल्सरी चेसिंग ही स्पर्धांची नियमावली आहे, म्हणजे तुम्हाला 1 चेंडू आणि या 2 धावा बनवाव्याच लागतील. कोणत्याही कारणास्तव सामना बरोबरीत सुटला तर मात्र तुम्हाला विजेता घोषित केलं जाणार नाही. प्रतिस्पर्धी संघाला विजेता घोषित केला जाईल. तुम्हाला दिले गेलेलं जे टार्गेट आहे, धावांचं जे उद्दिष्ट आहे, धावांचं जे लक्ष्य आहे, ते तुम्हाला पूर्ण करावं लागेल. 1 चेंडू 2 धावा. क्रिकेटचा थरार KJN प्रीमियर लीग 2025 पर्व 8. पहा विकेट सर्वाधिक महत्वाचा. खरं तर गोलंदाजाचं टार्गेट असणार आहे की हा चेंडू कशाही पद्धतीनं एकापेक्षा जास्त धावांचा नसावा. एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट्स. तर फलंदाजाचं लक्ष असेल की केवळ चेंडूला दिशा देणं, गोलंदाजाच्या वेगाचा वापर करणं, कारण ओपन पद्धतीचं मैदान. शेवटचा निर्णायक चेंडू, यावेळेला मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवलाय.
एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही. आणि पहा एका धावेला किती महत्व असतं. धाव संख्या इथे मात्र एक चेंडू आणि 2 धावांची गरज होती. षटकार आला परंतु एका धावेनं हा सामना गमवावा लागला. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. तर या ठिकाणी जाऊयात आपण या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आणि प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड होते ज्यानं 5 चेंडूंमध्ये 17 धावांचं बहुमूल्य योगदान दिलं. आणि त्याचबरोबर 2 महत्वपूर्ण झेल ज्या क्षेत्ररक्षकांना टिपले. अर्थातच रोशन ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ. रोशन सुरते ठरतायत या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. तर दोनही टीम्सला विनंती आहे की लाईनअप करून आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. शेक हँड्स होईल आणि त्यानंतर मात्र आपण मैदान सोडायचं आहे. 2 रोशन या संघामध्ये आहेत आणि रोशन सुरते यानं मात्र जी कमाल केली आहे या थोडासा झाडू देखील मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. मी स्वयंसेवक आणि आयोजकांना विनंती करेन. तर खेळाचा या ठिकाणी पूर्वार्ध जसा होईल सुरू पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपल्याला बदल जरूर पाहायला मिळेल. सुशांत यांच्या आवाजाची देखील आम्ही प्रतीक्षा या ठिकाणी करत आहोत. सामना जरूर या ठिकाणी गमावला गेला असला तरी देखील त्यांचा जो भारदस्त आवाज आहे तो नेहमीच या मैदानावरती दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतो. नितेश सर देखील आमच्या समवेत या ठिकाणी जोडले गेलेत. आज खरं तर हा दुग्ध शर्करा योग आहे कारण नितेश सरांबरोबर पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो.